फायनली हा ड्रेस रेडी झालाय. खूप वेळ गेलाय बघा, आता ना 1 वाजलाय आणि मी सकाळी 9:30 वाजल्यापासून ड्रेस घेतलाय. काल कटिंग केलं त्याच्यामुळे थोडा वेळ वाचलेला आहे, तर बराच वेळ गेलेला आहे. आणि सरते शेवटी हा बोर राहिला होता लावायचा, तो सुद्धा करून लावलाय. वी नेकमध्ये आहे, पानची वी नेक, पाठीमागे बंद आहे, इकडे डोरी बांधलेली आहे. मोठी साईज आहे त्याच्यामुळे जास्त इथे गच्च बांधलेला आहे. आणि त्याचा घेर, त्याची स्लीव्ज वगैरे खूप सुंदर दिसतात. आणि घेर पाहायचा म्हणाल तर अस्तरचा सुद्धा घेर इथे 4 मीटर ते 4.25 मीटर दिलेला आहे. आणि ह्याचा घेर सुद्धा तितकाच दिलेला आहे बघा. पूर्ण साडी ह्याचा घेर तुम्हाला दाखवण्यासाठी मी याला वरती अडकवते आणि आता सेंटर पासून तुम्हाला घेर दाखवते. खूप सारा मोठा मोठा घेर आहे. म्हणजे 4.5 मीटरचा घेर म्हणजे नॉट अ जोक, खूप मोठा हा झालेला आहे. आणि इकडून सुद्धा जर केला तर तेवढाच मोठा होणार आहे. ॲक्च्युली हा फक्त जास्त मोठा होणार आहे. तर हा ड्रेस एकदा झालेला आहे. आता त्याच मॅडमचा एक हा ड्रेस आहे, तो केलं की माझं घोडं गंगेत नाही या क्लायंटच्या कामातून. आणि बाकी ब्लाऊजांना आता अजून हात लागलेला नाही आहे. कालचे पेंडिंग ब्लाऊज आहेत आणि हे काम खूप दिवसाचं पेंडिंग आहे. कारण हे असं आहे मला घेऊ वाटत नव्हतं, कारण ह्याच्यामुळे खूप सारे ब्लाऊज आणि खूप सारे ड्रेसेस राहिलेत. कालपासून हे माझ्या हातात आतापासून नाही म्हटलं तर माझे 6 ते 7 ब्लाऊज कटिंग झाले असते आणि 5 ते 6 ब्लाऊज शिवून झाले असते. आता तो वेळ ह्याच्यामध्ये मी घालवला आहे. तर सांगा, सणासुदीच्या दिवशी घाईच्या कामामध्ये अशी कामं परवडतात का आणि पडतात का? पण क्लायंटला कोण सांगणार ना की ही कामं आमची तुम्हीच करू शकता आणि तुम्हीच घ्या म्हणून. बऱ्याच वेळेला सुया पण टोचलेत, बऱ्याच वेळेला झाले. आणि ही जी बॉर्डर तुम्हाला मी दाखवलेली आहे ना, हे बघा, त्याच्यामुळे त्याचा लुक खूप सुंदर झाला आहे. ड्रेसचा लुक आहे तो प्लेन दिसण्यापेक्षा वरती टॉपला जी नेटचा कपडा आहे तोच इथे खाली बॉटमला लावलेला, त्याच्यामुळे सुंदर सुरेख लुक आलेला आहे. तुम्हाला हा ड्रेस आवडला तर ड्रेससाठी एक कमेंट तो बनताय बॉस.